पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा देशातील सर्वात कडेकोट सुरक्षा व्यवस्थांपैकी एक। पण या सुरक्षेलाही चकवा देत राहुल गांधी आणि काँग्रेसचे तब्बल 25 खासदार थेट पंतप्रधानांच्या घराबाहेर कसे पोहोचले? खास म्हणजे या प्लॅनची माहिती स्वतः काँग्रेसच्या खासदारांनाही शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती। मग राहुल गांधींनी असा कोणता सिक्रेट प्लॅन आखला होता? पाहूयात। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकार विरोधात काँग्रेसने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। जवळपास 3 तास राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या देऊन बसले होते। विशेष म्हणजे याच्या आदल्याच दिवशी संसद परिसरातील दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता। त्यानंतर या परिसरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली होती। पण तरीही राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार सुरक्षा यंत्रणांना चकवा देत थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले। या संपूर्ण आंदोलनामागे एक अत्यंत गुप्त प्लॅन तयार करण्यात आला होता। राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या प्लॅनची माहिती कोणालाच दिली नव्हती। काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदारांना देखील आपण पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत याची कल्पना नव्हती। कारण ही माहिती बाहेर गेली असती तर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आधीच सावध झाली असती। पंतप्रधान मोदी यांचं 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थान आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं 10 राजाजी मार्ग येथील निवासस्थान अवघ्या 500 मीटरच्या अंतरावर आहे। काँग्रेसच्या खासदारांना फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जायचंय। तब्बल 25 खासदार खरगेंच्या निवासस्थानी पोहोचले। वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला, मात्र तेव्हा देखील त्यांना पुढे काय होणार आहे याची कोणतीही कल्पना नव्हती। कार्यक्रम संपल्यानंतर खासदारांना एकच सूचना देण्यात आली, कोणताही प्रश्न विचारायचा नाही, राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या मागे चालत जायचं। खासदारांनी देखील कोणताही प्रश्न न विचारता राहुल गांधींच्या ताफ्याचं अनुसरण केलं आणि काही क्षणातच संपूर्ण ताफा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला। तिथे पोहोचताच राहुल गांधी म्हणाले, आपल्याला इथेच बसायचंय, आणि त्यानंतर लगेचच घोषणाबाजी सुरू झाली। पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसच्या खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। ही माहिती काही मिनिटातच प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचली। पत्रकार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले। पुढे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आंदोलनस्थळी येत राहुल गांधींना पाठिंबा दिला। सगळ्यांना गुंगारा देत राहुल गांधी इतक्या मोठ्या संख्येनं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानं सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली। जवळपास 3 तास राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार ठिय्या देऊन बसले होते। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलकांवर ज्या पद्धतीनं कारवाई केली होती तशी कारवाई राहुल गांधींवर करणं शक्य नव्हतं। दरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधींची समजूत काढण्यासाठी घटनास्थळी आले, मात्र राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांना तिथून हटवलं, मात्र तोपर्यंत जवळपास 3 तास उलटले होते आणि आंदोलनाची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली होती। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचण्यासाठी आखलेला हा सिक्रेट प्लॅन, 3 तासांचं ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर देशभर रंगलेलं राजकारण, राहुल गांधींचा हा डाव किती यशस्वी ठरला यावर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत। यावर आपलं मत कमेंट करून नक्की कळवा।